जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेचा एक धडा बघणार आहे. आकृत्याची संख्या मोजणे, त्यालाच आपण फिगर काउंटिंग म्हणतो. फिगर काउंटिंग म्हण, नाहीतर काउंटिंग फिगर म्हण. मग ह्याच्यामध्ये काय करायचे असतात, वेगवेगळ्या आकृत्या दिल्या असतात, जसं त्रिकोण, चौरस, चौकोन, आयत. ह्या सगळ्या आकृत्यांची संख्या मोजायची असते. तर आपण काय करू, आज त्रिकोणाची संख्या कशी मोजतात ट्रिकनं, ते पण असं खाप 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 ते बघणार आहे. तर बघ, लक्ष दे. काय दिलंय इथं तुझ्या समोर जी आकृती दिली, ह्यातल्या आपल्याला काय करायचे, त्रिकोणाची संख्या मोजायची. आता इथून पुढे जेवढ्या पण आकृती आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचंय, त्रिकोणाची संख्या मोजायची. आता बघ दाद्या, तुझ्या समोर जी आकृती दिली, मी म्हणलं तुला ह्यातले त्रिकोण मोज. मग तू काय करणार, सर ह्यात काय अवघड आहे, मोजून दाऊ का तुम्हाला? हा, मग तू असं मुच्छिंदा द्या. काय, ही 1 2 3 4, अजून आता पुढं सर बघा ही 5. मला सांगता द्या, असं मोजायला गेला दिवस पुरण कर. बर, दिवस राहू दे, पण मी म्हणतो टाइम जाईल. पेपरमध्ये आपल्याला खापदिश उत्तर आलं पाहिजे. मग लक्ष दे. तर अशा प्रकारची जर आकृती दिसली तर त्रिकोण कसे मोजतात बघ. आता आपण काय करू, पहिल्यांदा एक छोटीशी आकृती घेऊ, माहिती लक्षात येईल. आता बघ बाबा, इथं किती त्रिकोण आहे ते. काय जण म्हणले मास्तर याडा झाला का तू, त्यात काय त्रिकोण, काय जण म्हणले सर 3 आहे ती. बघा, वरनं एक खालनं इकडून असं त्रिकोण मोजतात का भावड्या, एकच त्रिकोण आहे इथं. ठीक आहे. मग आता त्रिकोणाची संख्या, त्रिकोणाचं नाव किती वेगवेगळ्या पद्धती, भूमितीचा पार्ट आहे, ते आपण नंतर कधीतरी बघू. आता फक्त आपल्याला आकृतीची संख्या मोजाय, फिगर काउंट करायची. आता काय फिगर बघ. आता इथं एक त्रिकोण आहे, मग मी काय केलं असतं दाद्या, ह्यात जर एक रेष मारली असते तर किती त्रिकोण झाले असते. काय जर म्हणले सर 2 झाले, इकडचं एक आणि तिकडचं एक. नीट बघ बर जरा, इकडचं तिकडचं ना, एक अक्का एक दिसतोय, त्याचं कोण मोजायचं. तर बघ दाद्या, काय झालं, इकडचा एक त्रिकोण आहे, ही दुसरा आणि एक अक्का. मग इथं किती त्रिकोण आहे ते. आता बारका असल्यावर बावड्या जमतंय रे. मग अजून ह्यात मी एखादी रेष वाढवली असते, समजा मी असे आणखीन एक रेष वाढवली आणि मी म्हणलं आता मोज. परत लपडा चालू झाला, 1 2 3 आणि परत काय अक्का एक. पण मधले पण मोजायचे असतात. म्हणून माझं काय म्हणणं आहे, अशी जेव्हा आकृती दिली जाते मग काय करणार, लय सोपं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आकडं टाकून एक 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 असं मोजायचं नाही. मग काय करणार, लय सोपं आहे. तर बघ भावा, काय करणार, इथं जेवढे पण मध्ये भाग दिसतात त्यात नंबर टाक, 1 2 3 4 आणि 1 पासून 4 पर्यंतच्या सगळ्यांची बेरीज कर दाद्या, डायरेक्ट उत्तर येते. मग बघ, 1 आणि 2 किती झालं, 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. तर ही तुझ्या समोर जी आकृती दिसते, ही आकृतीमध्ये किती आहे ती 10 त्रिकोण. तुला पाहिजे तर मोजून बघायचं, मोजू शकतो. बारकं बारकं परत दोघं तू घरी जाऊन निवांत मोज. येते लक्षात. तर बघ दाद्या, ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे ती 10. मग आता मी काय केलं, अंक टाकलं आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली, म्हणजे 1 पासून 4 पर्यंतच्या अंकांची बेरीज केली, ती किती आली 10. मग आता भावा, आता समजा अजून एक पुढे आकृती बघ, म्हणजे लक्षात येईल. आता इथं बघ, इथं परत काय करायचंय, त्रिकोण मोजायचे ते. पण लपडा काय झाला, मध्ये एक रेष आले. ठीक आहे, मग ते येऊ दे रेष, त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही. आता ही मधली जर समजा मला सांग, ही रेष नसते, ही जर समजा रेष नसते, मग तुला मी म्हणलं असता भावड्या ह्यात किती त्रिकोण आहे ते. मग मगाच्या सारखी आकृती झाली का नाही, झाली का नाही. मग तू काय करणार, परत अंक टाकणार, 1 2 3 4 5 आणि या सगळ्यांची बेरीज करायची. बरोबर आहे का. मग आता तू काय म्हणणार, 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. मग माझं काय म्हणणं आहे, 1 पासून 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची असल्यावर एवढं करत नाही बसायचं. काय करायचं, शेवटचा अंक घ्यायचा. आपल्याला काय करायचंय, क्रमागत पाहिजे, 1 पासून 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची. मग काय करणार दाद्या, 1 ते 5 पर्यंतचे अंक लिहिणार आणि 5च्या पुढं जो काय आहे त्याला लिहायचं आणि भागिले फक्त 2 करायचं. 5च्या पुढं कोण असतो 6, त्याला 2 न काप, बेक बे बेत्रिक आणि मग 5 त्रिक किती झालं 15. मग हे झाले किती 15. बरोबर आहे का. मग माझं काय म्हणणं आहे आता भावा, हे जे काय इथं तू केलं होतं, आता हे 15 कुठपर्यंत आहे ते, ही मधली रेष सोडल्यानंतर म्हणजे अखंड दिसतात ते. पण ह्या रेषेमुळे वर 15 येते ना, हे बघ की 1 2 3 4 5 तिथपर्यंतच्या सगळ्यांची बेरीज परत किती झाली असते 15. म्हणून जेव्हा हे अशी आकृती तेव्हा डायरेक्ट अंक टाकतोय. पण माझं काय म्हणणं आहे,
ज्यावेळेस अशा आकृतीत मध्ये आणखीन एक कांडका पडला असेल तेव्हा काय करायचं, आधी हितपर्यंतची बेरीज करून घ्यायची. किती झाली? 15. आणि त्यानंतर किती भाग झाल्यात बघायचं. 1 आणि 2 आहे ना, मग ह्याला 2 न गुणायचं आणि 15 दुनी 30, तर म्हणजे इथले 15 आणि इथले 15 असे टोटल 30 आहे ते. पण आपण तसं न करता काय करायचे, एकदाच अंक टाकायचे आणि ही अखंड रेषा आहे, मग खाली 15 आणि वर 15, तर ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती झाला भावा? 30. किती आहे ती? 30. पुढं आता परत सेम तसंच आणखीन एक कांडका पडला याचा. मग पडला तर पडू दे की, तू सुट्टी देऊ नको. बघ परत काय करायचं, खाली अंक टाक. 1 2 3 4 5 6 आणि तुला काय म्हणलं, ह्या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. मग माझं काय म्हणणं आहे, 1 ते 6 पर्यंतच्या अंकांची बेरीज कशी करायची आत्ताच सांगितलं. काय करणार? 6 त्याच्या पुढचा 7 आणि त्याला भागिले 2 करणार. 1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज काय करणार? 10 त्याच्या पुढचा 11 आणि भागिले 2 करायचं. तसंच मग बेक बे बेत्रिक, मग इथं 7 त्रिक किती झालं बावड्या? 21. मग माझं काय म्हणणं आहे, हितपर्यंत 21 आहे ती, हिथले 21 आणि हिथले 21 मोजून बघ की, इथं पण सेम टू सेम 21 आहे, इथं पण 21 आहे. मग मी काय सांगितलं तुला, ह्या सगळ्यांची बेरीज एकदाच लिहून घे, गुणिले किती तुकडा इथं? 1 2 3 3 तुकडा इथं, तर 3 न गुणायचं. 21 त्रिक किती असते बावड्या? 63. तर ही तुझ्या समोरची आकृती दिसते, ह्या आकृतीमध्ये 63 त्रिकोण आहे ती. तू जर हे मोजत बसला ना भावा, असं समजायचं पेपर चालू, उत्तर येणार पण तुला कळणार पेपर लय सोपा होता म्हणणार, फक्त टाइम पुरला नाही. मग हे तुमचं कॉमन वाक्य. मग जर तुला वाटत असेल वेळेच्या आधी उडवायचं, तर अशा काही गोष्टी तुला माहित पाहिजे त्या. नेक्स्ट, आता जरा मागाच्या आकृतीने आकृतीतला फरक बघ. ती मागाची मधली रेष कडवर होती, ठीक आहे. आता ही मध्ये आधी आली, मग काय घाबरायचं कारण नाही. पॅटर्न तोच आहे, जी काही तुला सांगितले ट्रिक तीच आहे, अजिबात बदल नाही. मग काय करणार, हे सोड, ही नाही समजून खाली जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत अंक टाक. 1 2 3 4 5 आणि तुला माहित आहे 1 पासून 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज केलं किती येते? 15. मग अशी सांगितलं कसं येतं, कसं 5 5च्या पुढे 6 भागिले 2, मग बेक बे बेत्रिक 6 आणि 5 त्रिक किती असते बावड्या? 15. आता काय जर म्हणले सर हे मला लय अवघड वाटतंय, आता काम सोपं करायसाठी सांगितलं, जर एखाद्याला वाटलं हे लयच अवघड आहे, लय घाण आहे, मला दुखायले, मग तू काय करायचं, इज्जत मध्ये बेरीज करायची. 1 2 3 3 4 5 असं जमतं ना, बोट मोजतो ना, तो मोजतो. जवळ आपण लेक्चर चालू करत नाही तोवर बोट मोज, परत बोटाकडे बघायचं सुद्धा नाही त्या, डायरेक्ट असं डोळ्याने उत्तर आले पाहिजे. कॅल्क्युलेशन हवेत करायला शिकायचं, ते पुढे बघू आपण, आता लक्ष दे फक्त. मग काय झालं, 1 2 3 3 6 4 10 5 15, मग असं केलं तरी चालतंय. मग इथपर्यंत द्या ती 15. आता ही रेष कुठपर्यंत आहे? हितपर्यंत. मग हितपर्यंतच अंक टाकायचे. मग ह्यांची बेरीज कर. आता तुला माहित झाली या सगळ्यांची बेरीज किती आहे? 3 आणि 2 5 आणि 1 6. हितपर्यंत 6. परत आता इकडे या, ही रेष हितपर्यंत आहे, मग हितपर्यंतच अंक टाक. मग ह्या सगळ्यांची बेरीज परत किती झाली दाद्या? 6. आणि आता हे सगळं मोजायचं. 6 आणि इकडचे 15 21 आणि 21 आणि 6 किती झाले दाद्या? 27. तर ह्या आकृतीत तुझ्या समोर दिलेल्या 27 त्रिकोण आहेत. किती? 27. 27. ओके. नेक्स्ट, आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला पण बघायला पाहिजे ना येते का नाही, म्हणून काय करायचं, व्हिडिओ मध्ये जरा पॉज करा आणि काय करायचं, स्वतः अंक टाकून चेक कर तेवढे येतात का, म्हणजे तुला मग कळ आणि मजा पण येईल. नाहीतर नुसतं आपलं कीर्तन ऐकल्यागत बघतोय, नुसतंच बघत चाललंय. मग तुला येते ना, मध्ये व्हिडिओ पॉज कर, अंक टाक आणि तू पण काय कर, चेक कर तुझं पण उत्तर बरोबर येते का. चल दाद्या बघ, परत सेम टू सेम आकृती, मध्ये तुकडं पडल्यात पण आरपार नाही. तर मग आरपार असल्यावर तुला मगाशी सांगितलं कुठं, इथं 21 आणि 3 तुकड्यात म्हणून 21 त्रिक 63. पण इथं काय होतं, ही मधली रेष कडवर होती, पण भावा इथं का नाही, अशी मधीच आहे. मग जिथपर्यंत रेष आहे तिथपर्यंत अंक टाकायचे, हे खालीपर्यंत, हे इथपर्यंत, आणि या सगळ्यांची परत बेरीज करायची. मग इथपर्यंत 15 6 21 आणि हे 6 27. तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे ती? 27. मग सेम तसंच आहे भावा इथं बघ. आता अंक टाक. 1 2 3 4 5 6. मग तुला आता चांगलं माहित झाले 6 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती असते? 21. कसं करायचं तुला सांगितलं, 6च्या पुढचा अंक घ्यायचा आणि त्याला भागिले 2 करायचं. बेक बे बेत्रिक आणि 7 त्रिक किती असते?
21. मग सेम आता ही रेष इथपर्यंत आहे ना, तिथपर्यंतच अंक टाकायचे. टाक. किती झालं? मग तुला माहित आहे 1 पासून 4 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आहे? 10. करून बघ. 4च्या पुढे 5 भागिले 2 10 येते की. परत ही रेष तिथपर्यंतच आहे. 1 2 3 4. मग या सगळ्यांची बेरीज करायची. आता हे अधिक चिन्ह लिहायची गरज नाही, तुला माहित पाहिजे बेरीज करायची. मग किती येते? 10. आणि आता ही रेष इथपर्यंत आहे ना, मग तिथपर्यंतच अंक टाकायचे. 1 2 3. मग या सगळ्यांची बेरीज किती आली? 6. आता हे सगळं जोडायचं दाद्या. इथपर्यंत किती येते? 21. 10 31. 31 आणि 10 41. 41 आणि 6 किती असते दाद्या? तर ह्या आकृतीमध्ये किती येते? 47. परत एकदा बघ. 21 21 आणि 10 किती झाले? 31. 31 आणि 10 41. 41 आणि 6 47. तर ही तुझ्या समोर जी आकृती दिसते ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहे? ती 47. येते लक्षात? येतंय का? हा. मग तुझं आलतं का बघ. तुला मी सांगितलेलं व्हिडिओ पॉज करायचं, बघायचं येतंय का नाही. नसेल येत तर चेक कर कुठं चुकलंय. नेक्स्ट. आता इकडे बघ. काय लपडा केला? उग हे मध्ये 2 दांड्या वाढले त्या. मग माझं काय म्हणणं आहे, मगाशी सांगितलं तसं. आता तात्पुरतं असं समजू आपण, ही जी मधली रेष दिसते ना, थांबा त्याला मोठं करू. ही जी मधली रेष दिसते ही नाही अशी समजू तात्पुरती आपण. ठीक आहे. मग आता माझं काय म्हणणं आहे, ही रेष नाही म्हणल्यावर आता तुझ्या ओळखीचं दिसतंय की. आता ही तात्पुरती मी काय केलं, हिला सगळं काळं करून टाकलं. ओके. हा. मग आता मला सांग, तुझ्या समोर जी आकृती दिसते ह्यातले त्रिकोण मोज म्हणल्यानंतर तू मोजशील का नाही? मोजशील का नाही? 100% मोजणार. कसं मोजणार? बघ. इथपर्यंत अंक टाकायचे तुला माहिती 1 2 3 आणि 4. लक्ष दे. ही जी त्रिकोण दिसतोय तुला धावतो थांब. ही लाल्या बघ. लाल्या ध्यान ठेव. ही लाल्या लय डेंजर आहे. ठीक आहे. हा. ही लाल्या मोजला एवढं ध्यानात ठेव. आता एवढ्यापर्यंतची बेरीज केली म्हणजे ह्या दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण येतात? त्या 10 झाले का? आता हे माहित झाले 1 पासून 4 पर्यंतची बेरीज केली. किती झाले दादा? 10 झाले. 10. आता हिथं सगळा सीन झालता. बरोबर आहे का? मग तिकडे जाऊया. परत ते हटवतो. हा. आता काय करू तात्पुरतं, ही कडच नाही असं समजूया आणि फक्त एवढीच आकृती. मग एवढी आकृती असती दाद्या तर तू काय म्हणला असता? आता ह्याला जरा दुसऱ्या पेनानं करू आपण. ठीक आहे. कुठल्या करू? कुठला घेऊ? घे हिरवा घे. आता यांची बेरीज कर. 1 2 आणि 3. आता लक्ष द्या. हे सगळं नाही असं समजलं. जेवढा लाल्या दिसतोय एवढाच त्रिकोण असता. ठीक आहे. असा इकडे दिसतोय का? घेऊ. हा. मग ह्याच्यामध्ये त्रिकोण किती म्हणल्यावर तू काय म्हणला असता? 6. बरोबर आहे का? मग ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 6. मग काय कार्य करते म्हणले? 10 आणि 6 16. आणि पहिलाच ऑप्शन असणार जाग्यावर गणणार. त्याचं कारण असं, ही जी लाल्या आहे ना, ही लाल्या 10 मध्ये पण मोजलाय आणि ह्या 6 मध्ये पण मोजलाय. मग एक त्रिकोण एकदाच मोजायचा. ही लाल्या जो दिसतोय ना मोठा लाट, ह्या 10 मध्ये पण मोजला गेलाय. हे जेव्हा तू मोजून बघशील ह्या आकृतीमधले त्रिकोण 10 येतात ना, हे 4 पर्यंत आकडे टाकलं त्याच्यामध्ये हा मोजला गेलाय. आणि जेव्हा हे 6 येतात, 6 तर कोणचे असतात जरा बघ. 6 कोणचे आहेत जरा लक्ष दे. कुठले कुठले 6 येते? हो. हा एक झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला. हे बारकं. आता काय करू? दोघं. मग काय करणार? याला मी दुसरा पेन वापरतो. मग आता 3 झाले बरं का? लक्ष दे. 3. आता हे वरचा 4 आणि ह्या मधल्यापासून खालचा हे 2 आणि एक अखंड मोठा. अखंड म्हणजे लाल्या. असे 6 येते का? कळतंय? ह्या आकृतीमध्ये 6 त्रिकोण येते. मग 6 मधला जो 6वा लाल्या दिसतोय हा लाल्या ह्या 10 मध्ये पण आलाय आणि ह्या 6 मध्ये पण आलाय. म्हणून काय करायचं? ह्या दोघांची जेवढी पण बेरीज येणार बावड्या त्यातनं एक कमी करायचा. मग 16 मधनं एक गेल्यावर किती येणार? 15. तर ही तुझ्या समोर जी आकृती ओरिजिनल दिसत होती तिच्यामध्ये 15 त्रिकोण येते. किती? 15. ओके. लक्ष दे. ह्याला जरा इम्पॉर्टंट, मग पेपरात बऱ्याच वेळा आलेत असे प्रश्न. आता दोन्हीकडे केले, इकडं पण आणि इकडं पण. मग किती पण देऊ दे, सुट्टी द्यायची नाही. बघ परत मगाच्या सारखं हे जे आहे ना,
कोण हे हे नाही असं समजू आपण. ही जी आहे ना ही नाही असं समजूया. नाही असं समजू ना तात्पुरतं. ह्याला मी तात्पुरतं काय केलं, कट केलं. मग आता ही नाही म्हणल्यानंतर मग त्रिकोण किती मोजायचे, कसे मोजायचे तुला माहित आहे ते. कसं मोजतो, 1 2 3 4 5. मग 1 पासून 5 पर्यंतच्या अंकाची बेरीज तुझी 5 झाली. किती आहे बावड्या, 15 आहे. 5च्या पुढे 6 भागिले 2 करायचं आणि 2 न कटलं आणि 5 किती असते 15. आणि ज्याला हे सोसत नाही त्यानं काय करायचं, इज्जत मध्ये करायचं. म्हणजे ह्यांची दाबात अशी बेरीज करायची. 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. ओके. हा, आता हे एवढं झालंय. पण हे मध्ये जे आपण घाण केली ती आता घाण साफ करूया. आता घाण केलेली साफ पण करायची का घाण करतो तसाच निघून जातो. सवय असली तरी ते बंद कर बाबा, असं थोडी चांगलं वाटतंय का. मग कट कर चल. हा, मग आता ही जी इकडे दिसत्यात, मग आता ह्यांच्याबद्दल बुजूया. मग परत काय करू, मगाच्या सारखा लाल्या तुझ्या ओळखीचा. चल ह्याला मी गिरावतो. ठीक आहे, इकडच्याला दुसरा घे. असं रंगीबिरंगी कार्यक्रम केला की जरा तुला बरं वाटेल है ना बाबा. हा, आता काय करू आपण, इकडचे त्रिकोण मोजूया. मग इकडचे त्रिकोण मोजताना तू काय म्हणणार, इकडे बघ 1 2 आणि 3. इथले किती झाले 6. सेम इकडं 1 2 3. इकडचे किती झाले 6. बरोबर आहे. हे 15 आणि इकडचे 6 आणि इकडचे 6 म्हणजे झाले 12 आणि हे 15. टोटल किती झाले 27 झाले. 27 बरोबर आहे. पण लफडा काय, मग काही सांगितलं तसं, हा लाल्या ह्या 15 मध्ये ही जी 15 मोजले ना त्याच्यात पण मोजला गेलाय. इथं सांगितलं ना भाऊ आता सगळं तसंच आहे ते. काय, हा लाल्या 15 मध्ये पण आहे आणि ह्या 6 मध्ये पण आहे आणि ह्या 6 मध्ये पण आहे आणि हा इकडच्या 15 मध्ये. म्हणजे हे साईडचे 2 त्रिकोण ह्याच्यात पण मोजले जातात आणि ह्याच्यात, आणि एक आकृती एकदा असते. मग हे डबल डबल व्हायला लागलं म्हणून काय करणार, जे काय उत्तर आले दाद्या त्यातनं हे कट करायचं. मग 27 मधनं 2 गेल्यावर किती असतात 25. म्हणजे तुझ्या समोर जी आकृती दिसते ह्या आकृतीमध्ये 25 त्रिकोण येते. ओरिजिनल आकृती येते लक्षात. किती त्रिकोण आहे ती 25. काय केलं, आधी ह्या कडच्या रेषा नाहीत समजलं आणि ह्यांना अंक टाकून मिरीज केली. परत साईडला आलो, इथंच आहे ते इथंच आहे ते. मग 15 आणि 6 21 आणि 6 27 व्हायला पाहिजे. पण इकडचा तुकडा आणि इकडचा तुकडा 15 मध्ये पण इथून ह्या 6 मध्ये पण यायला लागला आणि इकडे पण यायला लागलाय. म्हणून ते डबल, मगाशी एकटा होता म्हणून एकदा वजा केला, पण हे दोनदा इकडं पण आहे आणि इकडं पण आहे म्हणून 2 कट कर. 27 मधनं 2 गेले किती येते भावा 25. तर तुझ्या समोर दिसणाऱ्या आकृतीत किती त्रिकोण आहे ती 25 येते लक्षात. नेक्स्ट, आता बघा काय जण म्हणले सर हे काय नेमकं टुपे का काय, डायमंड असा कापलाय का खाली ना. आता तूच बघ काय, असा प्रश्न येत नाही. हे समोरची आकृती कोणाची आहे, त्रिकोण मोजायला सांगितलं. आपलं काय ठरलंय, दिलेल्या आता जेवढ्या पण आकृत्या त्या सगळ्या आकृत्यामध्ये काय मोजायचं आपल्याला, त्रिकोण मोजायचं ते. परत जरा थोडं आतापर्यंत सांगितलेल्या नॉलेजचा वापर कर, व्हिडिओ पॉज कर आणि काय कर, मोजून कमेंट करून सांग जरा किती आले काय आले, म्हणजे मला पण समजेल तुझं बरोबर येतंय का आपलं असंच चाललंय एन्जॉय. बघ आता दादा, ही खालचं जे असं कोंब आलाय ना ते नाही असं समज. मग हे नाही म्हणल्यावर हे वरचं ओळखीच आहे की लागा. मग चला की मोज आहे की मग 1 2 3 4. ठीक आहे, मग इथपर्यंतचे त्रिकोण तुला माहित आहे. 1 ते 4 म्हणजे किती झाले. आता सारखं सारखं सांगायला लावू नको, पाठ करून टाक. 10. 4च्या पुढचा 5 भागिले 2 किंवा 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. बारका अंक असल्यावर डायरेक्ट बेरीज करू शकतो, पण तुला मी 1 पासून 11 पर्यंतची जी बेरीज म्हणलं पळापळ होईल का नाही. हा, मग तवा ते काम करायचं. 4च्या पुढचा अंक 5 भागिले 2 करायचं. मग 4 गुणले 5 भागिले 2 केल्यावर काय होतं, 2 न कटतं 2, 5 2 10 असं डायरेक्ट येतं. ठीक आहे, हवेत केलं तर अतिउत्तम. आता वरचे 10 झाले. आता हे खालचा कोंब आलाय ना तेवढा सेपरेट बघ. आता हे सगळी सोडून जा आणि एवढं ओळखीच आहे की 1 आणि 2 ही तर किती येते 3. अरे बेन्या, हे असं उलट दिसते ना रे. ते 1 आणि 2 हे टोटल 3 आहेत का, फक्त सवस होतं त्याला उलटा केलाय. मग भावड्या हे 3 आणि 10 काय जण म्हणले सर 13 येते. थांब जरा, 13 वाल्या दम काढ. 13 मेरा म्हणत बसायचं नाही.
हे 13 झाले कुणाचे, हे वरचे हे खालचे सेपरेट झाले. पण माझं काय म्हणणं आहे, हे दोन तुकडा असं जोडल्यामुळं नवीन काही त्रिकोण बनतोय का बघावं लागेल ना. मग ते कोण बघत? बघ मग चल. बघ आता लक्ष दे, वरचा तुकडा आणि खालचा तुकडा जोडलाय. हे मधलं दिसतंय का? होगी जरा नीट ध्यान दे. हाय 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 आहे ना. हा मग हा एक झाला, मग एक ह्या साईडला एक झालाय, तसाच त्याच्या उलट्या साईडला झालाय. बघ की, थांब दुसरा घे, पिवळा घे, आहे का. आणि इकडे एक झालाय का असा, मग एक इकडं आणि एक इकडं, मग हे दोन आहे ती, ते कोण मोजत? मोजा की मग. 13 आणि हे 2 किती झाले? 15. मग हे तुझ्या समोर जी आकृती दिसते बावड्या, ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहे ती? 15. ठीक आहे. नेक्स्ट. आता तेच आहे, खालनं पाकळ्या अजून वाढले, त्या वाढू दे की. कसं मोजायचं तुला माहित आहे चांगलं. चल मग. हा आधी वरच 1 2 3 4 5 आणि 6 इथपर्यंतच्या सगळ्या अंकांची बेरीज कर. आणि तुला माहिती आहे, आता सांगितले तसं 6 पर्यंतच्या अंकांची बेरीज काय असते? 6च्या पुढचा 7 भागिले 2 बेत्रिक 6 आणि 7 त्रिकी झालं. तर वर आहे ती 21 त्रिकोण. इथून वरच्या भागात किती त्रिकोण आहे ती? 21. परत आता खालच्या भागात या, 1 2 3 4. मग ह्या सगळ्यांची बेरीज 10 होते का नाही? करून बघ. मग 21 आणि 10 हे दोघं जर जोडले तर झाले 31. पण मागायचं सांगितलं तसं, हे दोघं जोडल्यामुळं नवीन किती तयार होत्या तेवढं मोजायचं. मग कसं मोजायचं तुला आता सांगितलं. बघ आता परत हे वरचा आणि खालचा तुकडा एकत्र केलाय, आहे का. तिथपर्यंत एक झाला. तशीच ही मधली रेष, हा दुसरा झाला, आहे का. परत ही मधली रेष, आता हे इकडच्या साईडला 2 झाले, तसे तिकडं पण 2 झाले. बघ की, हा एक मोजायचंय का परत? बघ ओक, हा वाला एक आणि तसाच हा दुसरा. मग ह्या साईडला 2 आणि ह्या साईडला 2 किती झाले? 4. मग हे 4 जास्तीचे बनले, हे 2 तुकडं जोडल्यामुळं. मग ते पण मोजायला विसरायचं नाही दाद्या. मग झालं किती? 21 आणि 4 25 आणि 10 काय असते? 35. मी तुझ्या समोर जी आकृती दिसते या, ही ज्यामध्ये किती त्रिकोण आहे ते? 35. अगं बाबो, आता तर मला डायमंडच दिसायले भाऊ. ठीक आहे, काय टेन्शन नाही. जमल का तुला रे? ह्याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगणार का? का सोडवून देऊ? काय जण म्हणते सर तुला देऊ वाटलं दे, नाही दिलं तरी पण मी काय म्हणणार नाही. तसं पण मी काही टेन्शन घेत नाही, आहे का नाही. तर बघ दादा, नको टेन्शन घेऊ, सांगतो मी, आहे का नाही. तू काय लय लोड घेऊ नको, पण जीवाला जप जरा. जीव महत्वाचा आहे. कारण जीवच नसेल तर ही वर 3 बर 3 सर्व्हिस घेऊन कुणाला सांगायचं, आहे का नाही. एखादी नोकरी जर चुकून भेटली तर का करायचं, जीवच नसला तर. म्हणून महत्वाचा जीव जप. बघ चला परत वरच्या भागात ये. 1 2 3 4 5 6. आणि तुला माहित आहे 1 ते 6 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती असते? 21. 6 गुणिले 7 नाही तर ह्या सगळ्यांची बेरीज करून बघ. मग वर 21 झाले, तसंच खाली या, 1 2 3 4 5 6. सेम, मग उत्तर पण सेम आलं 21. पण दाद्या, वरची 21 आहे ती, खालची 21 आहे ती, हे दोघं जोडल्यावर किती झाले? 42. पण हा वरचा तुकडा आणि खालचा तुकडा, 2 तुकडं एकत्र जोडल्यामुळं आता नवीन त्रिकोण किती बनतात तेवढं बघायचंय. परत मधल्या रेषेवर डोळा ठेव भावा. मधली रेष लय महत्वाची, तिच्यापासून बर. रेष काही लोकांना समजत नाही, असं समज मधली लाईन. लाईन आता कळलं असेल बरोबर.
त्रिकोणाच्या त्रिकोण अंडरलाईन. तर बघ ही मधली जी लाईन आहे त्या लाईनीला जरा काय करतो मी अंडरलाईन. थांब जरा मोठं कर, त्याशिवाय मजा येत नाही ना. मोठं असल्यावर कसं बरं वाटते जरा. हा आता ह्या साईडचे मोजूया आणि जेवढे आहे ती इकडे तेवढेच तिकडे. आता डबल मोजायची गरज नाही. चल ही मधली रेष, हा एक झाला का. परत ह्या रेषेपासून हा दुसरा बनला का, आणि हीच मधली रेष आणि ही तिसरं. म्हणजे ह्या साईडला 3 आणि ह्या साईडला 3. 3 आणि 3 किती झाले जात्या 6. मग ह्याच्यामध्ये 6 टाक. मग 42 आणि 6 किती असतं र 48. तर ही तुझ्या समोर जी आकृती दिसते हिच्यामध्ये किती त्रिकोण आहेत भावा 48. आता ही मगाची एकदम चिरकुट आकृती आहे. ठीक आहे, परीक्षेला आली होती त्या. तर बघ लय सोपं असते, काय ह्यात दम नाही. लक्ष दे, अशी भंगार आकृती कशी काय विचारलेली बघ. आता ह्या साईडचं तर मोजू शकतो ना. ह्या साईडचं 1 2 3 झाले का. बिरीज बिरीज पॅटर्न विसरू नको. हे असं आहे, जेव्हा असेल तर यांच्यामध्ये अंक टाकायचे आणि यांची बेरीज करायची. तसंच आहे ते, फक्त असा लात घालून माडवा केलाय. लात घातली रे याला असं फुटबॉल सारखं. ते असा झाला. आणि इकडं 1 2 इकडचे किती येते 3. ह्या साईडचे 3 ह्या साईडचे 3. पण भाऊ ही जी एक मोठा दिसतोय या त्याला धरकी लागा. ही मध्ये जो दिसतोय तो 3 मध्ये मोजला गेलाय. इकडच्या साईडचा दिसतोय तो 3 मध्ये मोजला गेलाय. पण हा जो लाल्या दिसतोय ना तो मोजला नव्हता. ह्या 2 तुकड्यापासून एक मोठा लाट बांधलेला त्याला धरावं लागतंय. मग 3 आणि 3 6 वरचा 1. तर टोटल ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे ते 7. ओके, चला फॉर रिझन. नेक्स्ट काय जर म्हणले सर आता ही काय अशा मोकारद्वारे आडव्या तेडव्या बांधल्यात तुला गुतवायसाठी. भाऊ आता ही बघितल्या आला असेल ना डोक्यात ह्या साईडचं तेवढंच इकडं. चला करा कार्यक्रम. मग ह्या साईडचं मोज 1 2 3 4. मग हे 4 म्हणले या सगळ्यांची बेरीज केली की झाले 10 झाले का. मग सेम दाद्या इकडं 1 2 आणि 3 आहे तिथं. इकडे किती आहे ती 3 आहे ती. मग इकडे किती झाले 3 आणि 2 5 आणि 1 6. ओके, मग आता काय जर म्हणले सर हे 2 जोडल्यामुळं कुठला त्रिकोण बनतोय का, कसा बनतो जरा दावतो का मला. काय जर म्हणले सर हे बघा ना. हो का हो का हो का हो का. आता असं हे कुठला त्रिकोण आहे ह्याचा बघा त्रिकोण कसा आलाय. ह्याचा त्रिकोण सुद्धा एकदम असा खुखार त्रिकोण आलाय. खुखार. ही कुठला त्रिकोण आहे मला फक्त सांगा. तुमच्या गावाकडे असा त्रिकोण असतो का. इथपर्यंत त्रिकोण ठीक आहे. ही वर्ण जी शिपूट काढली ती कुणाच आहे. त्रिकोणाला शिपूट असतं. हा तर दाद्या इकडच्या साईडला 6 येते आणि इकडच्या साईडला 10 येते. आता मध्ये रेष असते तर आणखीन वाढलं असतं इकडं, पण याचं दिलीच नाही. मग नाही दिली तर रडत थोडी बसतात. जे दिलंय ते दिलंय. रडायचं नाही भाऊ, लढायचं नडायचं. ठीक आहे, मग हे कट. तर झाले किती बावड्या हे 6 आणि हे 10. मग किती झाले 16. 16. ठीक आहे, नेक्स्ट. आता जसं मगाशी एक आपण पॅटर्न बघितलेला तसा हा दुसरा पॅटर्न आहे दाद्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॅटर्न आहे. कसला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर बघ मग दाद्या काय करणार आजपासून. आता काही जण म्हणले सर काय करतो मी तुला त्रिकोण मोजूनच दावतो की. चालते मोजूया आपण. ठीक आहे, तुझ्या समोर आहे ती तर मोजूया आपण. आधी काय करूया बारकं बारकं सिंगल सिंगल मोजूया. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, 4 आहे. किती झाले बावड्या 4. ओके, मग आता हे 2 तुकडं जोडून जेवढं होतं तेवढं मोजूया. ठीक आहे, आता याला मी दुसरा पेन घेतो. आता हे 2 तुकडं जोडल्यामुळं भावा काय भावा हे खालच्या भागात एक झालाय. बरोबर आहे का. तसाच त्याच्या उलट्या भागात एक, म्हणजे हे 2 झाले का. मग जशी ही मधली रेष होती तशी मी काय करतो पलीकडची मधली रेष घेतो. मग आता हिला मध्ये घालतो. ठीक आहे,
मग ह्या खालच्या भागात एक व्हायला लागलाय आणि तसाच तिच्या उलट्या भागात एक. मग हे किती झाले 2. आणि काय जर म्हणले सर मोठा एक कोणचा धावतो का मोठा एक? हे मोठा एक हा त्रिकोण आहे. परत म्हणलं तुमच्या गावाकडे असा त्रिकोण असेल, आमच्या गावाकडे नाही असं. ठीक आहे भावा, ते चौकोन झाला. ठीक आहे, मग 4 आणि 2 6 आणि 2 किती झाले 8. मग आता आपण जे केलं ते इज्जत मध्ये केलं. मग आता इथून पुढं असं करायचं नाही. आता इथनं पुढच्या ज्या काही आकृती येत्या तिथं काय करायचं नीट ध्यान दे. बघ, ज्यावेळेस भावा असा चौकोन दिला जातो आणि ह्याच्यामध्ये अशा आरपार रेषा असतात, त्यावेळेस ह्याच्यातले त्रिकोणाची संख्या कशी मोजायची ह्यासारखं सोपं काही नाही. फक्त अंक टाकायचे, आकडं लावायचं. आकडा माहितीये का? हा लावून 1 2 3 4. अजून कुठं काय राहिले का? नाही. सगळे अंक टाकून झाले. आणि जेव्हा अंक टाकून झाले सगळ्यात मोठा जो काय अंक आहे त्याची करायची डबल. मग 4 ची डबल बावड्या किती असते 8. तर ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे ती 8. मग बावड्या इथं 8 चालते ना. मग इथं पण तू काय करायचं 1 2 3 4 आणि ह्या 4 ची डबल केली असते तर असं गाप दिसणं 8 आलं असतं ना. ठीक आहे, आता हे जे येडे चाळे केलते ना ते पेपरात नाही करायचे. डायरेक्ट आकृती दिसली की पाठच करून टाक, आरपार 8. पण आता इथं मध्ये 2 रेषा द्या, अजून ह्यात रेषा वाढल्या. मग काय परत सेम वेगळं काय नाही द्या, परत अंक टाक 1 2 3 4 5 आणि 6. मोठा आकडा कुठला दिसतोय 6. मग ह्या 6 ची करायची डबल. मग 6 दुनी किती असतं 12. आता घरी जाऊन इज्जत मध्ये मोजायचं, निवांत दम खायचा, थोडा आराम करायचा आणि मग मोजायचं 12 येतात का नाही मला सांग परत. हा, तर ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे ती. आता काय जर म्हणले सर कसे येतात मला सांगितल्याशिवाय जमत नाही. बावड्या, जर तुला लयच अशी खुचरी झाली असेल तर सांगू शकतो मी कसं. बघ बाबा, आता मागाशी काय केलं तर थांब, ह्याला जरा मोठा करू म्हणजे तुला खास दिसते. मागाशी काय केलं तर ही नव्हतं भावा, बरोबर आहे का? मग आता हे जे 8 कसे आले ते तरी दावलं का नाही तर तेच तर आकृती आहे. हा, मग ही जेव्हा आकृती नव्हती, हा हे मधल्या रेषा नव्हत्या, तेव्हा ह्याच्यामध्ये किती होते 8 होते. मग लपडा काय झाला, ही मधी एक लाईन आली मधी एक लाईन आली, त्यामुळं काय विषय झाला बघ. आता ही मधी लाईन आल्यामुळं हिला मी आता कापून टाकतो. ऑटोमॅटिक काय झाला, हा वरचा एक आणि खालचा एक वेगळा झाला. तू मगाशी 8 मध्ये बावड्या फक्त हा एवढा अखंड एक पकडलेला. ठीक आहे, पण ही काय झालं, जशी मधी लाईन आली इकडची पण कापून टाकतो. तर काय झालं दादा, हिथला एक आणि हिथला दुसरा, बरोबर आहे का? आणि हिथला तिसरा आणि हिथला चौथा. फक्त हे लईच मोठा झाला रे पेन, असला कुठं असतं का रे, बारीक कर ह्याला. हा, 1 2 आणि 3 आणि 4 ह्या मधल्या लाईनीमुळे हे 2 तयार झाले दाद्या. मग तेवढेच वाढले, पहिले 8 होते आणि हे साईडचे 4 वाढले, मग झाले किती 12. मग एवढं कुतायचं नाही ना आपल्याला. मग आपलं काय ठरलं, जेव्हा अशी चौकोन दिला जातो, ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचे त्रिकोण मोजायचे असतात, तेव्हा काय करायचं सांगितलं, फक्त ह्याच्यामध्ये अंक टाकून घ्यायचे. आधी काय करायचे अंक टाकून घ्यायचे आणि जो काही मोठा आकडा येणार त्याची डबल करायची, असं गाभ दिसणं उत्तर येणार. मग 6 ची डबल 12. तर तुझ्या समोर जी आकृती दिसते त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत बावड्या 12. ओके, सेम अजून एक लाईन वाढली. आता परत ही लाईन नव्हती तेव्हा काय झालं, ही लाईन नव्हती तेव्हा 12. मग हिच्यामुळे काय झालं, ही 2 आणि खालचे 2 4, मग 12 आणि 4 किती असतात 16. तर या आकृतीमध्ये 16 त्रिकोण आहेत दाद्या. पाहिजे तर मोज. आता आपण डायरेक्ट करूया, अंक टाक 1 2 3 4 5 6 7 आणि 8. काय ठरलं, जो मोठा आकडा दिसतोय त्याची करायची डबल. मग 8 ची डबल काय असतं रे बावड्या 16. आणि करा ह्याला गोळा.
तर तुझ्या समोर जी आकृती दिसते ह्याच्यामध्ये 16 त्रिकोण आहे ती. जर तुम्हाला लयच क्युरिओसिटी असेल, नाही सर मला ते पाहिजेच, पहिली गोष्ट पेपरात तुला आकड्याशी मतलब आहे का, कसं आलं ते सांगायचं असलं तर मग तू घरी जा निवांत. आता सांगितले काय करायचं, मांडी घालायचं, बसायचं, दम खायचं, पाणी प्यायचं, अजून दुसरं काय खायचं असेल तर खाऊन घे आणि मग मोज. येते होतं. नेक्स्ट, आता पाहुड्या तुला आता काय सांगितलं, ह्या आकृतीत आता डायरेक्ट फिट करायचं. अशी आकृती दिसली की 8 आहे ती, अशी आकृती आली की 12 झाले. बघ की मोजून ध्यानात ठेव, 2 रेषासाठी 8 आहे, 3 लाईनीमध्ये आल्या 12. आणि जर समजा हे असं झालं तर ह्याच्यामध्ये किती दाद्या 16. ह्याचा फायदा तुला मोजताना होणार, ध्यानात ठेव. मग ही आकृती म्हणल्यावर फिट करायचं 8 आणि ह्यात अशी आकृती दिसली की 12. ठीक आहे, मग चला या इकडं. आता हे एक तुकडा आहे आणि हा एक तुकडा, हे 2 तुकडा आहे ते. मग चला मोजा ह्यांना, 1 2 3 4. पहिली गोष्ट हे मोजायचंच नव्हतं. माझ्यासारखं एखादं जोडीदार माझा काय म्हणलं असतं, बावड्या तू एवढं करू नको, मला डायरेक्ट माहित आहे तू का कष्ट करतो एवढं, मी डायरेक्ट सांगतो ना तुला, हे जे 8 आणि ह्याचे 8, 8 आणि 8 16 आणि बसा. ठीक आहे, 16 आहेत का दाद्या, ही वेगळं 8 आहे ती, ही वेगळं 8 आहे ती, 16 बरोबर आहे. पण हे 2 तुकडं जोडल्यामुळं नवीन कोणतर तयार झालं असेल ना, तेवढं फक्त मोजायचं. मग हे 2 तुकडं जोडल्यामुळं काय झालं, लक्ष दे जरा, आता लक्ष दे जरा छानपैकी बघ. हिकडचा तुकडा आणि इकड तुकडा जोडल्यामुळं भावा, की आता मी तुझ्या समोर जी काही त्रिकोण काढलाय हा नवीन बनलेला आहे, हा एक आहे. मग हा एक आहे तसा एक वर्ण एक आहे की नाही, कसा एक असा आणि एक उलटा. मग एक उलटा दिसतोय ना, उलटी नाही तर द्या उलटा. मग आहे का, हा उलटा एक आणि एक सुलटा. मग हे 2 झाले. मग काय झालं बाबा, 8 आणि 8 16 आणि हे 2 झाले किती 18. तर तुझ्या समोरची जी आकृती दिसते ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे ती 18 ना की 16. पहिलाच ऑप्शन असते दाद्या, जाग्यावरून येस म्हणशील, गणशील. तुला गंडवायसाठी पहिला ऑप्शन दिलेला असतो. ठीक आहे, तर जरा थोडं जेव्हा आता ही पॅटर्न माहित आहे, हा असं येईल असं नाही दाद्या, ह्याचा वापर करून काहीतरी ह्यांच्यात मिक्स करणार, काहीतरी भेळ मिसळ करणार, 1-2 आकृत्या मिक्स करून देणार, मग तुला विचारणार, मग तू पण दाबात सांगायचं, काय घाबरायचं कारण नाही. ठीक आहे, पुढं रेंज वाढलेली आहे. आता तुला कळलं, आता डायरेक्ट मी सांगतो, 8 हिथं 8 आणि हिथं 8, हेच झाले किती दाद्या 24. आता आता मी डायरेक्ट सांगायला काहीतरी ध्यानात ठेव, ही जी मधली लाईन आहे ह्या मधल्या लाईनीमुळे किती होणार आहे ती 2. अरे बघ की 1 आणि 2, आणि ह्या मधल्या लाईनीमुळे किती झाले 2 झाले. काय जर म्हणले सर हे काय तू काढलं, मगाशी 10 बाद मोजलं, आता मोजून दाव ना, बघ मोजून दावतो. बघ ही मधल्या लाईनीमुळे काय लफडा झाला, हा एक झाला आणि त्याच्यात उलटा. आता उलटा दावत नाही, तू समजून घे ना, मग काय सांगितले, हा उलटा वरचा एक, मग हा एक आणि वरचा उलटा एक, 1 आणि 1 झाले 2. आता हितपर्यंत झालं, पण ही एक मध्ये आली ना लाईन, मग ह्या लाईनीमुळे काय झालं, आता ह्याला जरा दुसरं करू आपण. बघ ह्या मधल्या लाईनीमुळे काय झालं, लाल्या वेगळा आहे, आता ही हिरवा वेगळा. मग हा एक आहे तसा उलटा एक आहे ना त्यांच्यामध्ये, आहे का, हिरवा आणि त्यातला उलटा, तसाच लाल आणि त्याच्यातला वरचा उलटा. मग किती झाले 2 आणि 2 4. मग मी म्हणतो एवढं नाही करायचं, ही मधली रेष आहे ना, हिच्यामुळं 2 झाले आणि हिच्या रेषेमुळं 2 झाले, मग 2 आणि 2 4. पहिले होते आपले किती होत्या त्या 24, मग 24 आणि हे वरचे 4. तर ही तुझ्या समोर जी डेंजर आकृती दिसते ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहे ती 28.
8 8 8 8 त्रिक 24 हिच्यामुळं 2 आणि हिच्यामुळं 2 किती झाले 24 आणि 4 28 येते लक्षात. नेक्स्ट आता काय जण म्हणले सर तू काय लगा लयच काय 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 काढायले बावड्या. हे सगळ्या एक्झाम मध्ये कुठं ना कुठं तरी आलेल्या आकृती आहेत. मी माझ्या मनानं कुठली घातली नाही मध्ये. ठीक आहे. आणि जर तुला घालायचं असं तू घरी बसून असले 5-50 बनव आणि मग मला सांग सर मी असं असं केलं बघा आणि उत्तर असं असं आले. ठीक आहे. बघ लक्ष दे काय करायचं यातले आपल्याला त्रिकोण मोजायचे. त्रिकोण काय जर म्हणले नुसती आकृती काढली पण करायचंय काय. पहिल्यांदाच सांगितले जेवढ्या पण आकृत्या दिल्यात ह्या सगळ्याकडे आपण काय करायला लागलोय त्रिकोणांची संख्या मोजतो. येते लक्षात. बघ दाद्या परत एक तुकडा ओळखीचा आहे. आता जरा याचा बारक कर लय मोठं होते रे ते. हा ह्याच्यामध्ये किती येते 8 ह्या मधल्या तुकड्यामध्ये किती येते 8 आणि ह्याच्यामध्ये किती येते दाद्या 8. मग 8 8 8 8 त्रिक किती झाले 24. ओके. मग आता मग सारखं ह्या मधल्या रेषेमुळे 2 झाले बरोबर आहे का. ही इथनं हे वरची बघ 2 झाले आणि ह्या मधल्या रेषेमुळे इकडचे 2 झाले 4 झाले का नाही नाही झाले. अरे दादा हे एवढं बघ की मगाशी केलं ना हो. काय जर म्हणले मोजून दाव की रे असं हवेत नको ना बोलू तू. मला एक तर अंदूक अंदूक दिसते. बघ दादा तुझ्यासाठी आता मोठं करावं लागेल मग आहे का नाही. अंदूक दिसते म्हणल्यावर बघ काय करणार ही वरचं ओके. हा एक आणि ह्याच्यातला उलटा उलटा आता तो पण दिसत नाही का मग अवघड झालं आहे का नाही. ही वर दिसतोय उलटा 2 झाले. सेम ह्या भागात ये बघ ह्या भागात आल्यावर काय कळलं तुला ही मधल्या रेषेमुळे 2 म्हणलं कसं बघ डायरेक्ट ह्याला असं करतो. एक दिसला का हा एक मग एक असा तर असा एक दिसतोय की उलटा हो 2 झाले इकडचे 2 इकडचे 2 किती झाले 4 किती झाले 4. मग 24 आणि 4 किती झाले 28. परत पहिला ऑप्शन आहे. आता फक्त नीट डोळे उघडे ठेवायचे आणि बघायचं नीट. तुला एक इथं लपलाय या सगळ्या अडचणीमध्ये एक लपलाय तेवढा लपल्याला दिसला की तू जिंकलं बाबा. नीट बघ नीट कुठं दिसतील आपल्याला बघ बर नाही बघ नीट 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 बघ. काय जर म्हणले सर हो का तिकडं इकडं इकडं तिकडं बघा कुठं आहे कुठं लपलाय बघ. ह्याला मी आपण काय करू शेपडे रंगवू घ्या. नीला समंदर का पिला बघ बघ बाबा ही कॉर्नर दिसतोय का ह्यो ह्यो ह्याला मी आता काय करतो गिरावतो. आहे का कडवर जा अजिबात थांबू नको मध्ये एकदम कडगाट. काय मी हो पाहिलं आहे अजून नाही दिसला मोठं करू का अजून आता दिसते. काय पोरं म्हणतात सर काय गिरुगोडा लावलाय बारक्या पोरागत करून बघ भाऊ माझी इथे करताना करून बघ की तू पण तुझ्या वैत कर हा नाहीतर बेताडाव गिरवशील पप्पा तुझ्या गालाव तसंच गिरवत. हा सगळ्यात मोठा एक मग त्याला एक धरा की लागा मग झाले किती पहिले 8 त्रिक 24 ह्यांच्यामधले 4 आणि वरचा एक लपल्याला 24 आणि 4 28 आणि किती झालं बावड्या 29. तर तुझ्या समोर जी अशी गंदी आकृती दिसते तिच्यामध्ये किती त्रिकोण आहेत 29. ओके. नेक्स्ट आता काय जण म्हणले आता बाबू ह्यात तर अजून वाढले काय घाबरायचं कारण आहे सेम पॅटर्न आता द्या आणि आता डायरेक्ट माहित झाले तुला 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32. चल
हे डायरेक्ट 32 लिहायचे. आता एक कशी आले सांगायचं नाही, डायरेक्ट कार्यक्रम करून टाकायचा. ओके, नेक्स्ट. आता हे तुकडं जोडल्यामुळे काय होतं बघ. आता ह्या रेषेमुळे 2 झाले, ह्या रेषेमुळे 2 झाले, म्हणजे वर 4 झाले का नाही ते लिहून टाकीचं लगेच. 4 अधिक पुढं. आता ह्या उभ्या रेषेमुळे इकडचे 2 झाले, ह्या रेषेमुळे इकडचे 2 झाले, पण ह्या मधल्या रेषेमुळे दाद्या ह्या दोघांच्या मध्ये कधी पण ध्यानात ठेवायचं, हे 8-8 वालं जर 2 तुकडं जोडलं, 8-8 वालं जर 2 तुकडं जोडलं तर इथं मध्ये 2 झाले, परत ह्या दोघांसाठी 2 आणि ह्या मधल्या दोघांसाठी. आहे का, मी असं खाली बसतो दिसला का, इथं मध्ये 2, 2 आणि 2 4 आणि मधले 2 6, म्हणजे आणखीन 2 वाढले. ठीक आहे. आता मगाशी कसा लपला तसा इकडं कोण लपलाय का तेवढा बघायचा, कार्यक्रमच झाला आपला. ठीक आहे. आता बघ हे खालचा कॉर्नर धर. ठीक आहे. मग या खालच्या कॉर्नर पासून काय झाला, आहे का एक, हा एक. परत जसं ह्या कॉर्नर पासून झाला दाद्या, तसा ह्या कॉर्नर पासून एक होईल का नाही. ओके, पिवळा पिवळा वाला लाल्या एक, हे 2 झाले. काय म्हणले मास्तर याडा झाला का, अजून प्लस लिहिले, म्हणजे अजून आहे का काय बघ बर, आहे का अजून एखादा. नीट डोळे उघडं ठेवून बघ, दिसला बिसला तर बघ. दिसला नाही, थांबता होतो आता. सगळ्यांनी लक्ष द्या, मी आतल्या साईडने गिरावतो. ओक, एकदम असा अडचणीत बसलाय बघ, एकदम आत कुचून. गिरवू का असा, गिरगुटा करू का, असं समज पाण्यातल्या लाटा बिटा उसळल्या त्या. काय जर म्हणले सर लय घाण केलं र तू, कट मग. हा ओके, मग बघ दादी आता आपलं आपलं असं लाटा लाटा काढू फक्त. हा बघ लपल्याला. बावड्यानो हा धडा एकदम इंटरेस्टिंग आहे, फक्त तुम्हाला जरा तुमची नजर एकदम कशी पाहिजे, बाचकी नजर. बाचकी नजर माहितीये ना, तुझी नजर आहे मला माहितीये बाज, पण तुला कसं आहे अभ्यासच सोडून तुला बाकीचं सगळं दिसते बाबा, फक्त अभ्यासच दिसत. कळलं का. मग हे जे निळं निळं दिसते ना, इथून मागं कुठंच मोजला नव्हता दाद्या, म्हणून त्याच्यामध्ये आणखीन एक मिसळ. आणि आता सगळं जोड 32, 8 8 8 8 चोक 32, परत हे वरचे 4 मधले 2, बरोबर. ह्या 2 कॉर्नर पासून जे 2 आहे ती, आणि ही मधला 1, असे टोटल 32 आणि 4 36, 36 आणि 4 किती झालं 40, आणि किती झालं 41. तर तुझ्या समोर जी आकृती दिसते बावड्या, ह्याच्यामध्ये 41 त्रिकोण आहेत. किती 41. नेक्स्ट. आता काय नाही, ते मगाचं 4 तुकडं जोडल्यात फक्त 8-8 वालं, बरोबर आहे का. बघ की हा 8 वाला, हा 8 वाला, हा 8 वाला, मग झालं की कामच झालं दाद्या. बघ डायरेक्ट म्हण, काय म्हणणार, काय जर म्हणले तुला काय म्हणायचं ते म्हण. बघ बाबा 8 ह्याच्यातलं इकडं नाही गो जाऊ बोंबलत. 8 8 8 8 चोकीत झाले 32. आता हे तुकडं असं जोडल्यामुळं काय लपडे झाले तेवढं बघायचं. परत मगाच्या सारखं ह्या वरच्या दोघांमध्ये 2 बनतात का, ह्या मधल्या रेषेमुळं 1 आणि 2 माहीत झाले मगाचं. परत खालच्या ह्या मधल्या रेषेमुळं वरच्या साईडला 2 बनतात, खालच्या साईडला 2, उजव्या साईडला 2. हो धावती 1 करून वाटलंच तरी दिसतोय भाऊगी, हा 1 आणि हा 1, म्हणजे ह्या साईडला 2 आणि ह्या साईडला 2, वर 2 इकडं 2, डाव्या साईडला 2 आणि खाली 2, म्हणजे हे 8 झाले. झाले किती
40. मग 40 त्रिकोण आहेत. थांब की, हे सगळं जोडल्यामुळं नवीन कोण तयार झालं तेवढं मोजू आपण आता. बघ बाबा, आता ही मधली रेष मगाशी कसं मोजलेलं तसं. मग आता ही मधली रेष आहे, तर ह्या मधल्या रेषेच्या खालच्या भागात एक झालाय. ही बघ केलं का, ही केवढा आहे, सगळं तुकडं जोडून तयार झालेले. मग खालच्या भागात एक झालाय, तसाच तिच्या उलट्या भागात बघ की ही वरचा, जसा इकडे झाला तसा तिकडे झाला, 2 झाले. मग जशी ही मधली रेष होती तशी ही मधली रेष आहे, तिला वेगळं कर, तिला जरा वेगळं करतो असं, आहे का. ओके. मग दाद्या, ह्या मधल्या रेषेमुळं खालच्या भागात एक झालाय आणि त्याच्या उलट्या भागात एक झालाय. मग हे एक आणि इकडचं एक 2 झाले, म्हणजे हे 2 आणि हे 2 झाले किती, 4 आणि पहिले 40. मग ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत बावड्या, 44. किती, 44. नीट लक्ष दे, महत्वाचे त्या सगळ्या आकृत्या. पुढं बघ. आता हे बघितल्या काय लोकांच्या डोक्यात आलं, सर ह्यात काय मागाच्या सारखं. आता 8 नाही दाद्या, तुला मी मागाशी काहीतरी म्हणलं होतं, ह्या 2-3 आकृत्या पाठ कर. कोणच्या, परत एकदा रिपीट करतो, तुझ्या मेंदूत घुसल ना. मग काय सांगितलं तुला मी, सगळ्यात पहिलं म्हणलेलं, ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत दाद्या, 8 आहे. ते 4ची डबल 8, मध्ये 2 रेषे येत्या. पण ह्या आकृतीमध्ये किती येते, 12. बघ, 1 2 3 4 5 6, 6ची डबल 12. आणि परत खाली हे 8 12 16. मग दाद्या, आत्ता सध्याची ही जी आकृती आहे ना, हो ही वाली, मग इथं किती येते, 12. बघ की, 1 1 2 3 4 5 6, 6ची डबल 12. मग सेम इकडं 12. मग 12 आणि 12 किती झालं, 24. पण आता काय जण म्हणले, सर हे 2 मध्ये जोडल्यामुळे परत 2. नो, ह्याच्यामुळे 2 तयार होतात, पण ह्याच्यामुळे किती होतात नीट बघ, लक्ष दे, तुला दावतो करून. तू म्हणतोय ते एकदम रास्त आहे. ओके, हाय 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 की नाही, बरोबर. मग बाबा, जसा हा एक झालाय तसा एक उलटा एक आहे, म्हणजे हे 2 झाले. पण जेव्हा हे जोडलं गेलंय, तर ही कडू मध्ये एक बारक पिपाणी सारखं दिसतंय की, मग त्याला कधी धरलंय बघ की. 12 मध्ये हा तुकडा मोजलाय, इकडच्या 12 मध्ये हा तुकडा मोजलाय, पण हे 2 तुकडे एकत्र आल्यामुळं जे तयार झाले दाद्या, ते ह्याच्या आधी मोजलं नाही. तुला दावतो कुठलं, ही जी तुकडा आहे ना, ह्याच्या आधी कधीच नाही मोजला ना, वर मोजला ना खाली मोजला. खाली तर कुठं मोजलाय, मोजलाय का, अरे खाली मोजलाय का, बघ की, वरच्या साईडला मोजलाय, खालच्या साईडला मोजलाय, नाही, सॉरी, ना वरच्या साईडला मोजलाय ना खालच्या साईडला, म्हणजे ह्याच्यामुळे किती झाले, 2 झाले. आता काय जर म्हणले, सर हिकडचं धरा, अरे ठोकड्या, हिकडचा जो काय तो त्या 12 मध्ये आला ना, हे जे 2 आहेत ते इकडच्या ह्याच्यात आलेत 12 मध्ये. ह्या 2 आकृत्या जुडल्यामुळे जे काय बनतात तेवढं मोजायचं होतं. एक तर हा पिवळावाला बनला, त्याच्यात उलटा एक, आणि हे मधलं जे बारकं कॉर्नरचं, म्हणून 12 वाले एकत्र आले ना 2, 4 बनतात, आणि 8 वाले एकत्र आले तर 2 बनतात. असं पाठ केलं तर चालतंय, पण ते कसं येतं ते महत्वाचं आहे, ते ध्यानात ठेवायचं. येते लक्षात. मग दादा आता मोज, किती झाले, 24 आणि इकडचे वरचे 4. तर तुझ्या समोर जी आकृती दिसते हिच्यामध्ये किती त्रिकोण आहे, किती येते, 28. एवढं टिचकं दिसते, पण त्रिकोण किती येते, 28. येते लक्षात. ओके, तर बघा अजून. तर मित्रांनो, आज आपण काय केलंय, आता आकृतीची संख्या मोजणे हा टॉपिक चालू केलाय, बरोबर. त्यातला आत्ताशिक आपण काय बघितलं, त्रिकोणाची संख्या कशी मोजायची. उद्या अजून काही त्रिकोण बघायचे ते, मग त्यानंतर आपल्याला चौरस बघायचे, चौकोन बघायचे, आयत बघायचे. येते लक्षात. तर हा त्यातला
आकृतीची संख्या मोजणे ह्याच्यातला आज पहिला भाग झाला. पुढचं लेक्चर आता आपण यातला भाग 2 घेऊन येणार आहे. अजून काही त्रिकोणांची संख्या मोजणार आहे. अजून जे काही परीक्षेला आलेले असे खतरनाक प्रश्न बघणार आपण. आणि मग त्यानंतर चौरस मोजायचे, चौकोन मोजायचे, आयत मोजायचे. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.